जर तुम्ही सुद्धा कोकणातील आहात तर ही रील स्क्रोल करू नका, पूर्ण बघा. तर कोकणामध्ये जर घर असेल ना तर आजूबाजूला परिसरामध्ये 1 ते 2 नारळाची झाडं तर नक्कीच असतात. पण त्यावरती आहे ना नंतर नारळ जे लागतात ना ते असे सुकलेले असतात, सुकडी असतात अशा. आणि त्याला आहे ना असे असतात चेमाटलेले वगैरे असतात एका बाजूने. आणि ते आहेत ना सोलले जात नाहीत, म्हणजे नारळाचं जरी मशीन वापरलं तरी सुद्धा ते नारळ सोलले जात नाहीत. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक यासाठी ट्रिक दाखवणार आहे. तर या ज्या मशीनने सुद्धा सोलल्या न जाणाऱ्या सुकडी असतात ना त्या काय करायच्या आहेत, त्या रात्रभर पाण्यामध्ये अशा भिजायला ठेवायच्या आहेत. तर मी या पाण्यामध्ये बादलीमध्ये रात्रभर ठेवलेल्या होत्या. जर जास्त प्रमाणात असतील तर मोठ्या ड्रमामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि त्यावरती असं थोडंसं मी मी तरी वजन ठेवलेलं आहे, तुम्ही नाही वजन ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. याने काय होतं, रात्रभर हे नारळ या सुकडी पाण्यामध्ये राहतात आणि छान भिजतात. आणि त्यामुळे आहे ना या मशीनवरती नारळ सोलायच्या पटकन सोलले जातात. तर चला मी आता तुम्हाला सोलूनही दाखवते. तर पाहिलत ना तुम्ही, हा नारळ एकदम सुकलेला होता आणि नारळाच्या मशीनने सुद्धा व्यवस्थित सोलला जात नव्हता. खूप हार्ड होता आणि कोयतीने सुद्धा सोलला जात नव्हता. पण आता रात्रभर भिजायला ठेवल्यामुळे हा मऊ झालेला आहे, याचं सोडण सॉफ्ट झालेलं आहे आणि त्यामुळे हा पटकन सोलला गेलेला आहे. हा तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर झाला असेल ना तर तुमचे कोकणातील जे नातेवाईक असतील ना त्यांच्यासोबत ही रील नक्की शेअर करा.